सुप्रभात। आपण चालत जुन्या देवीच्या मंदिरात, त्याचं नाव आहे अष्टभुजा मंदिर। घारापुरीमध्ये हा सर्वात जुना मंदिर आहे आणि त्यासाठी आपण जाण्यासाठी आज आपण टेम्पोचा उपयोग करूया। तर ही माझी राईड आहे, हा माझा भाचा आहे। तर हा टेम्पोचा उपयोग करून आता बघा मी निघालेलो आहे। ना जाण्यासाठी 10 मिनिटे तरी लागतात आणि तो जवळजवळ 80 ते 85 वर्ष जुना मंदिर आहे। त्यासाठी पूर्ण फॅमिली आम्ही मंदिराचं दर्शन करण्यासाठी, कारण की आता नवरात्रीचा सण चालू आहे, त्यासाठी आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत। आता इथनं सुरुवात झालेली आहे। हा आमचं राजबंदर गाव, ही आमची फॅमिली, ही आमची छोटी मोठी पिल्लं सगळे एकत्र खूप मस्ती करत होते। हा आमचा छानसा व्ह्यू बघा तुम्ही, समुद्र किनारी आणि इकडे रायडर। इथे जाता जाता हरवाचा पाऊस आहे, तर म्हणून बघा हिरवळ आहे पूर्ण। हा तुम्ही व्ह्यू बघू शकता चांगला। इथनं जवळजवळ आता 5 मिनिटात आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत। हे नवीन रोड झालेला आहे। आता बघा जंगलाचा रोड आहे, थोडा स्लो करत चाललो आहे, कारण की इथे रोडच नाही आहे। इथनं 2 मिनिटावर आता आपलं मंदिर येणार आहे। हा बघा आपण ऑलमोस्ट पोहोचलो होतो। बघा झाडे कशी रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत, कारण इकडे कोणी जास्त सहसा येत नाही, कारण की हा खूप जुना मंदिर आहे, अष्टभुजा मंदिर देवीचा। आणि हा स्वयंभू मंदिर आहे, स्वयंभू देवीचे स्थान आहे आणि हे नवसाला पावणारे देव आहे। हा बघा आपला हा मंदिर आलेला आहे। तर आपण सगळी बघा छोटी मोठी फॅमिली उतरलेलो आहोत आणि आपण आता मंदिरामध्ये जाऊया। तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या आतमध्ये शिरूया। हे बघा हा सुंदर असा देवीचं मंदिर आणि ही देवीची मूर्ती आहे जी स्वयंभू आहे। तिला अष्टभुजा असं नाव दिलं आहे, कारण की ही 8 हातामध्ये तिचे दाखवलेले आहेत आणि ही स्वयंभू आहे। ही नवसाला पावणारी आमची ही देवी आहे। तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी त्याला नवरात्री आहे म्हणून साडी घालून तिचं रूप बघा किती सुंदर दिसतंय। तर आमच्या सगळ्या फॅमिलीनं दर्शन घेत आहे एक एक जण। आता मीही दर्शन करून घेतो, जे काय आहे ते मनातलं बोलतो आणि मग पुढे आपण जायची तयारी करू। देवीचं दर्शन घेतलं आणि इथे बघा छोट्या मुलांची टाइमपास नुसते मस्ती चालू होत्या जायच्या टायमाला। तर ही आमची फॅमिली, ही सगळी एवढे जण आम्ही इथे दर्शनासाठी आलो होतो। चला धन्यवाद, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।